मला घेवड्याची आमटी तर रानात बसून इतकं मस्त वाटतं ना जेवायला. घेवड्याच्या डाळीची आमटी आपली स्पेशल आहे. सातारकरांना आमटी द्या फक्त, मटण नसलं तरी चालतं. काय रे हे सांगितलं, हे हिरवं कवळं कवळं गोड लागतं हे बोलले ते. कसलं भारी निघालंय बघ, त्याच्यात जरा सुद्धा कूस राहिली नाहीये. खरंच बाई, पारंपरिक पदार्थ खावेत अस्सल माणसाकडनंच. जे मुरलेत का नाही त्या गोष्टीत तेच सांगू शकतात कसं करायचं. खेळायचं खेळायचंय तुला घालू नाही चावत मला. अरे कसलं भारी दिसतंय. अरे मोबाईल, अरे माळ्याच्या मुळ्यामध्ये पाटाचं पाणी जात. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन व्लॉग. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि मी श्रुती. तुम्हा सर्वांचं आमच्या आयुष्यात खूप मनापासून स्वागत. तर आज आम्ही आलोय हुरडा पार्टी करायला, खास शेतामध्ये, रानामध्ये. आणि हे लोकेशन आहे वाईमधील पाचवड या गावापासून जवळच सरताळे म्हणून एक छोटंसं गाव आहे. अतिशय सुंदर गाव आहे. आणि हे गाव आहे आपल्या श्रुतीच्या क्लासमधल्या निकिशाचं आजोळ आहे. निकिशाच्या मामाचं गाव आहे हे. आणि इथे आल्यापासून मला इतकं मस्त वाटतंय. फुल गावाकडच्या नॅचरल सगळ्या वाईब्स आहेत. तर आम्ही इथे येईपर्यंत काय काय मज्जा करत आलो ते सगळं आधी तुम्ही बघून घ्या आणि मग आपण हुरडा पार्टीला सुरुवात करूयात. ठीक आहे, चला लेट्स गो. काय झालं, जागा बदलताय, एका जागी बसवत नाही आता. ऊन येत आहे ना तोंडावर. हो. तर आता आम्ही पाचवड मध्ये आहे आणि इथून जायचंय सरताळ्याला. गाडी बदललेली आहे, खूप ऊन लागतंय, असलं गरम होतंय ना. वाव, कावळ्यांचा आवाज. तर फायनली आम्ही सरताळ्यामध्ये पोहोचलोय. हे आहे निकिशाच्या मामाचं घर आणि ही निकिशा. जेवण आणि मग जा रानात जेवायचंय का? त्याला रानातच आवडतं. कसला लागत होतोय नीट नीट तिकडे नाही बघायचं, समोर खाली बघायचं. तर अशा प्रकारे आम्ही निकिशाच्या घरातून थोडंसं सामान घेतलंय जे आम्हाला पार्टी करण्यासाठी लागणार आहे ते. आणि आता आम्ही निघालोय रानात. ऊन खूप लागतंय, तर चला मग. तर निकिशाने काय घेतलंय? पेप्सी. आता आम्ही खात चाललोय. ऊन भरपूर आहे म्हणून हे घेतलंय. लहानपणी खूप खाल्लेले आहेत. तुम्ही खाता का अजून पण? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चलो. पेप्सी खात. तर जाता जाता आम्ही याच गावातल्या मंदिरामध्ये आलोय. हे मंदिर बघायचं होतं, दर्शन पण घ्यायचं होतं. तर हे आहे भाकमल्ल देवाचं मंदिर. अगदी सुंदर आणि प्रशस्त असं, खूप मोठं आणि मस्त मंदिर आहे हे. आतमध्ये इतकं शांत आणि इतकं थंड वाटत होतं मला. चला आपण आतमध्ये जाऊन बघूयात. या देवाची खूप मोठी यात्रा या गावामध्ये भरते. तर चला मग आता आपण पुढे जाऊयात. आणि इकडं चिंचा पाडायचं काम सुरू आहे. वरती चिंचांचं झाड आहे. पडल्या का? होय, अयो गोड चिंचा. वाव, चला आज मज्जाच मज्जा आहे. पाच झाल्या. तर आम्ही आता रानात चाललोच आहोत. आणि बघा इथं काय दिसलं, मस्त पाटाचं पाणी झुळझुळ झुळझुळ करत इकडं शेताला चाललंय. आणि आमची ही गँग काय आता काय थांबणार आहे थोडीच.
मोह आवरत नाहीये त्यांना. कसलं नितळ शुद्ध पाणी आहे ना. ये बात ह्याला म्हणतात गाव. आई तुला तर लय आवडेल. चला मग कसं वाटतंय? तेवढंच असतं, ते वाढतच नाही. शेतानी फिरायला कसं वाटतंय? खूप मस्त. अजून किती लांब आहे? आलंय जवळ पलीकडे ना. चला तर चला शेत आलेलं आहे आणि बघा आम्ही अशी वाट काढत काढत मेन लोकेशन पर्यंत जाणार आहोत. हा काय सळसळ सळसळ आवाज येतोय पानांचा. ऐक वाईवरून आलोय. गावातली मंडळी विचारतायत हुरडा खायला कुठून आल्यात मंडळी. हाऊ स्वीट. काय भारी लोक आहेत ही. परत येतो. हा चला. ते म्हणतात की तिकडे आमच्या इथं मोकळी जागा आहे, सावली आहे, तिथं बसा जेवायला. अशी असतात गावाकडची माणसं. घ्या बसा. बस ना आदित्य सिद्धेश. चला सखी तर आता आम्ही मस्त इथे टाकलेली आहे चटई पोतं वगैरे आणि जेवायला बसणार आहे. मिरच्या खातो. मिरच्या घ्यायच्या नको. मिरच्या पाहिजेत का? घे ना सिद्धेश. निकिशा तू खा. नको मिरची दे. पाहिजे का? त्यात मिरची दे त्याला. कसलं भारी वार येते ना. काय फिरते खाऊन बघूया. आम्ही खूप पदार्थ आणले. भाकरी, शेपूची भाजी, ह्यांनी मसाले भात, काय 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 आणले. ते घ्या रे तुम्हाला थोडी थोडी. काय? शेपूची भाजी, शेवग्याचे शेंगे, कोथिंबीरीच्या वड्या आहेत, पॅटीस आणलेले, काकडी, कांदा, मेथीची भाजी, शेवग्याची आमटी, चटण्या, लोणची, सगळं आहे सगळं. काय नाही ते विचार. काहीच नाही. भात पण हे पण घे सगळ्यांच्या. मला घेवड्याची आमटी तर आहे ना रानात बसून इतकं मस्त वाटतं ना जेवायला. किती 1-1.5 भाकरी खाल्लं तरी थोडी बनणार नाही. घेवड्याच्या डाळीची आमटी आपली स्पेशालिटी. किंवा शेंगदाण्याचा महाद्या. नाही सातारकरांना आमटी द्या फक्त. मटण नसलं तरी चालतं. काय रे तिकडे बघा पोरांचं काय म्हणणं. काय म्हणणं आहे तुमचं? मटण पाहिजे का? त्यांना मटण बी पाहिजे, घेवड्याच्या डाळीची आमटी पण पाहिजे. बघू इकडं. एक कांदा घ्या. तुम्हाला घ्या. सिद्धेशला पाहिजे होतं. कांद्याशिवाय मज्जा नाही. असलं भारी वाटतंय ना मी सांगू शकत नाही. स्वर्गात बसून जेवतोय असं वाटतं. हा तर आता आपण जिथे जेवण केलं ना त्या शेतामध्ये, ते शेत आहे निकेशाच्या मामाचं. बोराचं झाड वगैरे होतं तिथं आणि तिथे खाली मस्त चटई वगैरे टाकून आम्ही छान जेवण केलं. आणि आता त्या शेताच्या शेजारीच एक काका राहतात, तर त्यांची खूप मोठी बाग आहे इथे पेरूची. तर ते बघणार आहेत. जर पेरू लागला असेल तर आम्हाला एखादा देणार आहेत. त्यामुळे आम्ही तिकडे चाललोय. चला तर बघा ही सगळी पेरूची बाग आहे त्यांची. बापरे केवढी मोठी आहे. वाव. लागलाय का काका? मोठे नाहीये तोय. असू द्या असू द्या काय हरकत नाही. आम्हाला पेरूची बाग तर बघायला मिळाली. हा इथं खूप छोटे छोटेसे लागले. हे बघ आई ग. आहे का मोठा? भारी छान आहे. मस्त फोटोबा झालाय. आता मिशन 2 हुरडा पार्टी. हा सगळा हुरडा बघा. कणस हुरड्यात भरली आहे. तुम्ही म्हणाल हुरडा पार्टी एवढे उशिरा कशी काय? तर उशिरा पेरणी केली की कणस हुरडा द्यायला उशीर लागतो. त्यामुळे आत्ता आलाय सीझन. मस्तपैकी कोवळी कोवळी कणस तयार झाली आहेत. आता मजा येणार आहे. हो ना. पेरू पण छान आहे. एक फोड देते. पेरू बघा. अगं गोळे ग. मग खाऊन खूप गोड आहे. मला पण द्या. सेंद्रिय शेतकरी पिकवतात ते सेंद्रिय
सगळं. गोड आहे. हे छोटस भुबू आहे बघा. आई काय 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 ओ किती छान आहे. पाणी पितय. कसलं भारी आहे. काय काय ज्या काकांनी आपल्याला पेरू दिला ना त्यांचंच आहे हे छोटस कुत्र्याचं पिल्लू. भुबू भुबू छोटं भुबू. अगं किती कसं बसलं बघा. खेळायचं. अगं त्याला खेळायचं. खेळायचंय तुला. भालू नाही सांगत मला. बघ 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 बघ. भालू हे बघ. त्याला आवडली मी. घेऊन जाऊ का त्याला. ते म्हणते मला घेऊन जा. आता इकडं ते मारणार नाही ना. नको मारू प्लीज. मारलं. अरे तुला फिरवतय ते. तुला बोलवलं मी. ओके ओके नो प्रॉब्लेम. चला चला. तर चला आता आपण कवळी कंस तोडायला चाललोय. जरा कवळी पाहिजेत ना अजून. हिरवी हिरवी मुलं असली आहेत मग त्याच्यात काहीच नाही. अरे दाबून बघ चिमणा राख बघ. जरा नको भरलं. लय भरलंय हे. काकूंना विचारून या. दोन्ही घेऊन जा की सॅम्पल. ते दोन्ही प्रकारचे दाखव आणि म्हणा कुठलं आणू तोडून. कसली पाहिजे तुझं. हे सांगितलं. हे हिरवं कवळं. कवळं गोड लागतं हे बोलले ते. चला मग ह्या साईडला मला कवळी जाणवत आहेत. कणस हे बघ ही सगळी कवळीच आहेत. तर असे कवळी कवळी कणस आम्ही तोडून आणलेत बघा. छान दिसतात ना. चला आता इथे चूल आहे तिथे भाजूयात. आपण पहिलं नाही का राहण्यात यायचो तेव्हा मला तुम्ही आठवायचं. तर हे भाजण्यासाठी पहिल्यांदा चूल स्वच्छ केली आहे आणि आता याच्यामध्ये काय काय टाकतोय आपण. शेणकुट. ते खालचं काय आहे. पाचोळा. कोणाचा आटकेचा फोन आलाय ग. बाबा काय मारत. तुझं नाही ना शाळेचं. नाही तुझं नाव काय आहे सांग ना. तू व्हिडिओ मध्ये दिसतेस. ती बोल तिथं ती पण नाच करते पण अंगणवाडी क्रमांक 111 तालुका सांगली जिल्हा पोस्ट सप्ताह. ते जात तशी पाचवय वय म्हणून तिला पहिलीच नाही घेतली होय. गावात. हा हा हा. आणि तो मुलगा बसतो बारका तो 3 वर्षाचा आहे. आता उठल बघ. झोपला. उठलाय झोपत ना. बरं घरातला शर्ट आण पडेल खोलीतला जा त्याला. ह्यांचंच घर आहे हे आणि इथं त्यांनी छान जागा. आमचं गाव आहे घर. गावात आहे घर. गावात घर आहे. इथं गोठा होता आधी. हा मग इथं परत बांधलं तुम्ही. आपलं राहतो आता गडी होता हा, ना. हा, घरी हा. जेवणी करायला मोठा मुलगा आमचा तिकडे आहे. हा हा हा. आहे की आमचं घर संतोषला माहिती. करपणार नाही ना. लाकडी टाकायची. लाकडी टाकायची. आणतात आणतात आणतात. तर ही कणसं विस्तवात भाजायची म्हणजे करपत नाहीत. चांगली भाजली जातात. जाळावर भाजायचे नाहीत आणि अशा प्रकारे चोळून त्याचे दाणे काढायचे. गरम गरम असताना ना मगच ते निघतात पटपट. आणि तिकडं आता विस्तव तयार झालाय. काकी बरोबर कणसं त्याच्यामध्ये टाकतात अजून भाजायला. नाही असू दे. हात असं लाल होते लाल होणार की. हा बरोबर. मग गरम गरम करायचं. कोरडा पार्टीला कष्ट आहेत म्हणजे नुसतं. आजींना परफेक्ट माहिती आहे बरं का कसा. मग तेच की
आम्ही पहिले का नाही हा रानात असं हे करायचो ना, गूळ शेंगदाणे हे घेऊन जायचं आणि गुडा भाजायचं, हा सगळ्या सोबत खायचं, खायचं. असं भाजून द्यायचं रानात. ह्याच्यासोबत गुळ खाल्ला जातो ना जास्त. बघ किती दाणे निघाले का बघा. असे गरम गरम सोलल्यामुळे दाणे निघाले सगळे. निघतात. मग काय तोपर्यंत आणि निघायचं बंद झालं की परत जरा गरम करून घ्यायचं. करायचं. हा आता पाकडायचं सर्व म्हणजे सगळी कूस निघून जाते. ही काढून घे त्यांच्यापासून एक ताटण मी तिच्या बाईंपासून ह्यांच्या आजीपासून ताटांच्या ताट आणखी जा. उलट टाक जरा. खायला लागायचं. हे पोरांनो धरा गरम गरम. कुठे गेली? ए या की चोळायला पुढचे कंच. ते काळं काळं काढ तिकडं तिकडं काढ. काळ जे करापलंय ना ते असं टाकून दे झाडायचं असं. झाडून. हा, चोळायचं. हा आणि दाणे दाणे ह्या सुपात टाक. हा. हम्म. कसला भारी निघालाय बघ, त्याच्यात जरा सुद्धा कूस राहिली नाहीये. खरंच बाई, पारंपरिक पदार्थ खावेत अस्सल माणसाकडनंच. हे आपण उगाच काय पण करून उपयोग नाही, आहे का नाही. जे मुरलेत का नाही त्या गोष्टीत तेच सांगू शकतात कसं करायचं. मस्तच. इकडे काम सुरू आहे आणि इकडे बघा ह्या गँगचं काय चाललंय. खात बसले. बापू शिंदे तिथं वरच होता. बाय द वे हे निकेशाचे मामा आहेत. हो खूप छान आवडलं. जेवण तर खूप छान झालं तिथं बसून. खाली वागतं. जा अजून त्याच्यात. मस्त. ह्याला म्हणतात शेतकऱ्यांचं अस्सल सोनं. कसं आहे, कवळा कवळा दिला आईला शोधून मी. भारी ना. आपल्याला असं खायला मिळत नाही ना. शेती असतात शेतकऱ्यांच्या. अस्सल मेवा. बाय बाय बाय. तुझं काय नाव आहे? यश ना. पूर्ण नाव ते ताई घेतात त्याचं नाव विचारतात. टाटा कर, आम्ही चाललोय. टाटा टाटा. चला बाय. खूप छान वाटलं. या यात्रेला येऊ येऊ. हे काढायच्या वेळी पण येऊ. चालतंय. चला जा की. अरे कसलं भारी दिसतंय. अरे मोबाईल. अरे कसं वाटतंय? धुवा तोंड मस्त. लय आगावे हा सिद्धेश. नाही काय वाटत तो अंडा मी ते एक नंबर. मस्त. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात. मोगरा फुलत. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर. आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑल वर सिलेक्ट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इतरांसोबत स्वतःचीही काळजी घ्या. स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. सो वी आर वंजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक. बाय बाय. स्टे हॅपी.